हाय गाईज. तर एका कस्टमरने मला ड्रेस पीस दिलेला आहे शिवायला. आणि मी जेवढे माझ्याकडे कस्टमर येतात ना, जे मटेरियल या ब्लाऊज पीस ड्रेस पीसचं मटेरियल जे काही घेऊन येतात ना, तर अ, ज्याचं त्यांचं मेजरमेंट जे काय आहे आणि कटिंग वगैरे ते मी क्लासमध्ये करते. कारण की मी शिकते, त्याच्यामुळे मी घरी काही कटिंग करत नाही. घरी मी शिलाई करते, पण मेन जे असतं कटिंग, मेजरमेंट आणि कटिंग ते मी क्लासमध्ये करते. म्हणजे काय चुकलं वगैरे तर टीचर सांगते, मिस आम्हाला सांगते म्हणून. तर एक कस्टमरने मला ड्रेस पीस दिला आहे. तर त्या कस्टमरची साईज ती थोडी हेल्दी आहे. हेल्दी असल्यामुळे ड्रेस पीस मटेरियल आहे ना कमी पडतोय. तर त्या मटेरियलचं शिवायचं आहे प्लाझो आणि राऊंड कुर्ती, अंब्रेला कुर्ती. तर त्याच्यासाठी आता स्लीव्ज तुम्हाला दाखवते. तर स्लीव्जसाठीही कपडा कमी पडतोय, तर त्याच्यासाठी आम्ही थोडी आयडिया लावलेली आहे. तर हो, बघा दाखवते मी तुम्हाला. तर हा स्लीव्जसाठी दिलेला कपडा आहे आणि त्या ड्रेस मटेरियलमध्ये स्लीव्जसाठी वेगळा दिलेला आहे कपडा. तर ते कटिंग केलं आहे. हे बघा, हे 2 आहेत. तर त्याचे असे कटिंग केले आणि तुम्हाला दाखवते मी पेपरवरती कटिंग केलं आहे अगोदर. हे बघा, हे पेपर कटिंग केलं आहे. बघा किती छोटं आहे. इथे बरोबर आहे खाली, पण इथे तुम्ही बघता किती कमी पडतं. हे बघा. तर हे बघा, कपडा फोल्डिंगमध्ये ठेवलेला आहे, तर एवढं कमी पडतंय. बघता पेपर कटिंगवरती एवढं कमी पडतंय. तर त्याच्यासाठी आता काय करणार आहे, म्हणजे ह्याचं कुर्तीचा पण एवढा कपडा उरलेला नाही आहे. फक्त साईडचं जे होतं थोडासाच कपडा हा उरलेला आहे. तर ठरवलं की हे बॉर्डर आहे ना, ही जी बॉर्डर ती याच्यामध्ये इथे जॉईंट करायची, म्हणजे थोडा कपडा आपल्याला इथे वाढेल. तर मी जॉईंट करून दाखवते तुम्हाला, मग तुम्हाला पण कळेल. तर जॉईंट करून दाखवते तुम्हाला. ते आता पहिले विहानला मी चादर टाकून देते. 10:30 वाजता ते झोपायसाठी चादर टाकते आणि ते मी माझं काम स्टार्ट करणार.